हॅलो गाईज, माझं नाव आहे स्वप्नील. अबे हिंदी होतं ना रे. मराठी आहे भाई. आता अबे हिंदी होतं मागचा नाही, पुरा. आता मराठी. आता महाराष्ट्रामध्ये राहायचं तर मराठी. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलला वाईफ विथ स्वप्नील. आज आम्ही जाणार होतो बाहेर. खूप दिवस झाले आम्ही राईडवर गेलो नव्हतो, तर आज विचार केला कुठेतरी लांब जाऊया. तर पायगोडा आम्ही हे प्लेस डिसाईड केलं होतं. त्यानंतर हा बघा आमचा एडिटरला बोललो, भाई मी व्हिडिओ काढू शकत नाही, तू संपूर्ण व्हिडिओ काढ. आपल्याला एकदम डिक्टो सगळे व्हिडिओ पाहिजे आपल्या ब्लॉग साठी. तर आम्ही तसंच निघालो होतो सगळी मंडळी. त्यामध्ये बघा मी गाडी चालवतोय. गाडी चालवताना काही सिरियस राहिलं पाहिजे हा. इकडे तिकडे बघू नये. बघा माझा भाऊ, गॉड्स प्लॅन, मस्ती नाही, भगवानचे मस्ती नाही. तसंच आम्ही पुढे निघालो होतो. निघता निघता पुढे खूप ट्रॅफिक होती. ठाण्या मार्गाने आम्ही गेलो होतो. तसं बघा ट्रॅफिक, संडेची ट्रॅफिक खूप असते यार. तर ट्रॅफिक मध्ये वाचता वाचता आम्ही पुढे पुढे निघालो. हे बघा, हे माझे मित्र. तर आम्ही आता अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलो आहे. आता आम्ही ज्या लोकेशनवर आहे त्या लोकेशनवरून समथिंग काहीतरी 9 किलोमीटर दाखवत आहे. आम्ही थोडा ब्रेक घेतला होता, थोडा 5-10 मिनिटाचा, कारण की हालत खूप खराब आहे. त्यासाठी आता आम्ही 5-10 मिनटं रेस्ट करून परत ब्लॉगला कंटिन्यू स्टार्ट करणार आहोत. आता आम्ही राईडला परत सुरुवात करतोय. चलो 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 गाइस, चलो 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 चलो. अबे तू तुझ्या गाडी अरे करणं तर आम्ही आमच्या राईडला परत सुरुवात केली. तर हळूहळू आम्ही पुढे निघत गेलो. आणि मग आमचं अजून एक मित्रमंडळी बाजूला शिवा आणि सूरज आमच्या सोबत आहेत. तर बोललो चला आपण प्रवासाला सुरुवात करूया. तसंच आम्ही पुढे पुढे जात जात तसंच आम्हाला निसर्गाचा असा रम्य असा नजारे बघायला भेटले. मग त्यासोबतच पुढे जाता जाता आम्हाला सुंदर असा तलाव भेटला. तलाव आम्ही आमच्या फोनमध्ये त्याचा एक व्ह्यू चांगला एक कॅप्चर केला. तर गाईज, आम्ही पायगोड्याला जात होतो आणि पायगोड्यामध्ये जाता जाता रस्त्याला आम्हाला एक महादेवाचं मंदिर भेटलंय. तर आम्ही आता मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो आहे. तर महादेवांचे दर्शन करूनच आपण पुढे जाऊया. सुंदर आणि सुरेख अशी महादेवांची मूर्ती आपल्या समोर दिसत आहे. चला आपण त्यांना जवळून कॅप्चर करूया. तर ठीक आहे, स्टॉप करतो. आपल्याला तर गाईज, आम्ही शंकराच्या मंदिराचे दर्शन केल्यानंतर आम्ही थोड्याच पुढे गोराई बीच होता. आम्ही बोललो आता आम्ही इथे आलोच आहे, तर आपण गोराई बीचला आला पाहिजे, म्हणून आम्ही या साईडला आलो. बघा तुम्ही,
हे काय तर आम्ही थोडं पुढे जाऊन फोटो वगैरे पिक्चर्स व्हिडिओज वगैरे क्लिक करणार आहोत. चला लय जबरदस्त आहे, चला. ते लोक म्हणत असतील नाही यायचं. अरे नको म्हटलं ना. बेहतर है. मेरे घर पे कोंबड़ी का पिल्लू था ना छोटा, उससे भी डरता था ये. क्या बात कर रहे हैं? हाँ. ए इधर वो देख बड़ा वाला है. अरे नको ना पण. ये जिंदा है ना रे. जिंदा है मग. ये पकड़ना इसको. सुम्या सरक. सुम्या फोटो थोडी काढून राहिलं. तसंच फोटो आणि व्हिडिओ क्लिक करून आम्ही आमच्या डेस्टिनेशनसाठी निघालो. चालू कर. तर गाईज आम्ही इथं पायगोड्याला आलो आहे आणि इथं फायनली आम्ही बाहेर गाड्या लावल्या. मी गाड्या लावल्यानंतर आता आम्ही पुढे पुढे चालत जातो. तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो. तर गाईज आम्ही इथं पागोड्याला आलो आहे. पागोड्यामध्ये आल्यानंतर इथं बघा तुम्ही किती सुंदर असं डिझाईन्स वगैरे केले, क्रिएट केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा. आणि खूप शांतमय वातावरण वाटतं जेव्हा इथं आल्यानंतर. छान छान असे व्हिडिओ आम्ही कॅप्चर केल्यानंतर आम्ही पायगोड्याच्या आतमध्ये गेलो. आम्हाला नक्की बघायचं होतं की याच्या आतमध्ये आहे काय नक्की. तर आम्ही बघितल्यानंतर आम्हाला जसं तिकडे दिसलं की तिकडे काही लोक बाहेरून मेडिटेशनसाठी येतात, ध्यान करायसाठी येतात आणि ही खूप पीसफुल जागा होती. तसंच आतमध्ये गेल्यानंतर एवढं भारी वाटत होतं, एवढं शांतता वाटत होतं. शांततामय वातावरण बघून बाहेर निघायचं मनच होत नव्हतं. तरी आम्ही कसं बसं बाहेर निघालो आणि बाहेर निघाल्यानंतर बघा हे जे तुम्हाला समोर दिसतंय ना, आम्ही त्याच्या आतमध्ये गेलो होतो आणि तो व्हिडिओ आम्ही कॅप्चर केला आता. गाईज जसं की आम्ही पायगोड्यामध्ये आलो होतो. पायगोड्यामध्ये आल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी आम्हाला बघायला भेटल्या. जसं आम्ही ते तुम्हाला आमच्या ब्लॉगच्या थ्रू दाखवणारच आहोत की आम्ही काय काय कव्हर केलं व्हिडिओमध्ये. आम्ही लवकरात लवकर ब्लॉग आणू आणि तुम्हाला दाखवू. आणि हा प्लेस खूप छान आहे. जर तुम्हाला या प्लेसवर व्हिजिट करायचं असेल तर मी सगळा ॲड्रेस टाकेल माझ्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये. आणि जर तुम्ही या प्लेसवर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत येऊ शकता. खूप पीसफुल जागा आहे. गाईज या व्हिडिओचा एंड झालेला आहे. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.